न्यायमूर्ती अनंत बधीर याच्या अध्यक्षतेखाली जे 1 सदस्यीय समिती सरकारने केली आहे तो सरकारनं तो याचा अहवाल सर्वांच्या पुढे आणावा, सार्वजनिक करावा या मागणीसाठी आणि मुळातच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणे हेच योग्य नाही आहे। त्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 केलेलं आहे ते रद्द करावा। यासाठी या ठिकाणी गोंदियामध्ये आज हा आंदोलन सर्व पक्षाच्या वतीनं सर्व जातीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांची मागणी आहे की अनंत बधीर समितीचा जो अहवाल सरकारला मिळाला आहे तो अहवाल लोकांच्या पुढे आणू नये आणि हा अहवाल शासनानं लोकांच्या पुढे एक तर सार्वजनिक करावा, तो लागू करू नये यासाठी ही मागणी करण्यात आली। आंदोलनाची दखल नाही घेतली आजच्या तर पुढची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये होत आहे, औरंगाबादला होत आहे, मुंबईमध्ये होत आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता बैठका घेणं सुरू केलेलं आहे। या ठिकाणी सुदैवाची बाबमध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीची लोक आता या ठिकाणी एकत्रित येत आहेत। त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची, या सगळ्या समाजाची लोक याला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणारच आहे आणि समजा सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतोय।